अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांवरती श्री गुरुदत्त महाराजांची स्वामींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुम्हा सर्वांना माहीत आहे 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। या निमित्तच तुमच्या कमेंटनुसार हा व्हिडिओ थोडासा उशिरा येत आहे, म्हणजेच गुरुपद महाराजांचं कसं घ्यावं, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच येत होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुपद कसं घेणार आहोत, गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा गुरुपद घेण्याची योग्य पद्धत कशी आहे आणि गुरु का करावा हे सगळं सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्या आयुष्यामध्ये गुरु असणं महत्त्वाचं आहे। आज ज्या अडचणी आहेत त्या अडचणी गुरु केल्यानंतर तुमच्या राहणार नाही, तर त्या तुमच्या गुरुची जबाबदारी असणार आहे। त्यासाठी मी सांगते, माझा अनुभव आहे, जेव्हा गुरु केले त्यानंतर आयुष्याचं सोनं झालं। तर आता माहिती ऐकत असताना कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ असे लिहा। तर भक्त हो, गुरु का करावा? आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी गुरु करावा लागतो। गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलेले आहे। तुम्ही बघा, प्रत्येक अध्याय वाचताना प्रत्येक ओवीकडे लक्ष देऊन बघा। गुरु हे साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचे अवतार आहेत। भक्त हो, जर आपल्याकडून काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर देव शिक्षा हा देत असतो, पण गुरु आपल्याला तारतात। जर गुरूंची अवकृपा झाली तर देवही आपलं काही करू शकत नाहीत। म्हणजेच काय, तर सांसारिक अडचणीतून मार्ग काढून अध्यात्माशी कसे एकनिष्ठ राहावे हे गुरु सांगतात। आणि आपल्यावर जे संकटे येत असतात ती सर्वस्वी गुरूंची जबाबदारी होत असते। आपण सुद्धा आपल्या गुरुसेवेमध्ये एकनिष्ठ राहायला पाहिजे। भक्त हो, महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केलेले आहे। या सर्वातून भगवंताचे गुणगान, त्याचे यशगान करीत मनुष्याच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे। या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिवशी केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात। गुरु 2 प्रकारचे असतात, एक गुरु आणि एक सद्गुरू। अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण। गुरुसी पडले अपार पान, जग संपूर्ण गुरु दिसे। असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केलेले आहे। मग आपण 24 करायचे का? तर नाही। या 24 गुरूंचे महत्त्व 3 प्रकारात आहे। एक सद्गुण अंगीकारासाठी गुरु केले, 2 अवगुण त्यागासाठी गुरु केले आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु केले। मग असे हे दत्तगुरू महाराज जर आपले गुरु असतील तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल। मग बघा, दत्तगुरू महाराजांचाच अवतार असणारे ब्रह्मांड नायक आपले श्री सद्गुरू स्वामी समर्थ माऊली आपण गुरु करायचं आहे, त्यांचं आपण गुरुपद घ्यायचं आहे। आता माझ्या आयुष्यामध्ये माझे थोरले गुरु श्री गुरुदत्त महाराज आहेत। ते कसे आयुष्यात आले किंवा मी त्यांना गुरुपद कसं दिलं, माझी इच्छा नसतानाही महाराज माझ्या आयुष्यात कसे आले आणि स्वामी महाराज कसे आले, हे मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। हा अनुभव ऐकल्यानंतर खरंच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि नंतर ज्यांचा विश्वास नसेल ना, त्यांचासुद्धा विश्वास बसेल, असा हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे। खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की तुम्ही गुरु महाराजांची सेवा कशी करू लागला, स्वामी तुमच्या आयुष्यात कसे आले, तुमच्या या स्वामी सेवेबद्दल, दत्तगुरूंच्या सेवेबद्दल काही माहिती सांगा, अनुभव सांगा। तर मी गुरुपौर्णिमेला सुंदर माझ्या आयुष्यातील हा एक प्रकार सांगेल। तर भक्त हो, महाराजांनी आपल्या आयुष्यात येणं महत्त्वाचं आहे। आपण महाराजांच्या दारी आलेलो नाहीत, महाराजांनी बोलवून घेतलेलं आहे, आपल्याला तशी आज्ञा केलेली आहे। बघा, खूप जण आजही आपल्या शेजारी आहेत, सगळेच एका कॉलनीतील सेवा करतात का? नाही। आपल्या एका कॉलनीमध्ये जर 100 लोक राहत असतील एका गल्लीमध्ये, तर त्यातील 5 किंवा 10 लोक स्वामींची सेवा करतात।
5-10 दत्तगुरूंची सेवा करतात आणि बाकीचे वेगवेगळ्या देवांची करतात. म्हणजे बघा, महाराजांची ज्यावरती कृपा असते तोच स्वामींची दत्तगुरूंची सेवा करत असतो. म्हणून आता दत्त महाराजांना आपल्याला गुरुपद महाराजांचं घ्यायचं आहे. पण इथे मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. ते म्हणजे एकतर तुम्हाला जे काही काम करत आहात तुम्ही ते स्वतः करत नसून महाराज तुमच्याकडून करून घेत आहेत. मी जो आहे त्या मीचा तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर मी खूप सेवा करते सांगत बसायचं नाही. महाराज करून घेतात या शब्दांना तुमच्या तोंडामध्ये जागा द्या. त्यानंतर स्वतः मी काहीच नसून मी शून्य आहे. जे काही आहे ते माझे महाराज आहेत आणि तेच करून घेतात. म्हणजे तुमच्यातील मीपणा, अहंकार हा तुम्हाला पूर्ण नष्ट करायचा आहे. म्हणजे आपल्यामध्ये असतोच बघा, माझ्यामध्ये होता पण आता अजिबात नाही राहिलेला. 2 वर्षात तर मी स्वतः हेच म्हणत असते की मी स्वतःची नाही आहे, मी महाराजांचीच आहे आणि तुम्हीसुद्धा हेच करायचं आहे. आता जे आज नव्याने व्हिडिओ पाहतात किंवा नव्याने त्यांना स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे, घ्यायचं आहे, तर ते खरंच नशीबवान आहेत. तुम्हाला थोडेसे दिवस अनुभव येतील, नंतर तुम्हाला त्रास होईल, नंतर तुम्ही सेवा सोडून द्याल. तर आधीच सांगते, ज्या माझ्या ताईंच्या मी कमेंट्स नेहमी वाचत असते, ताई आम्ही स्वामींची सेवा करू लागलो. काही माझ्या ताईंच्या कमेंट्स असतात की ताई तुमचे व्हिडिओ पाहायला लागलो तेव्हापासून स्वामी सेवेत आलो. मला या गोष्टीचा आनंद होतो की महाराजच मला संदेश देतात आणि महाराजांनी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतात. मी कोणीच नाही किंवा तुम्हीसुद्धा कोणीच नाही आहात. आपल्याकडून सगळे महाराज करता आणि करविता आपले स्वामीच आहेत. तर खूप ताईंच्या कमेंट्स आहेत की नवीन आम्हाला अनुभव आले, आज आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, सेवा करून अजिबात अनुभव येत नाही. म्हणजे महाराज नाही येत का? नाही, असं नाही आहे. खरी तर तुम्ही स्वामी भक्त आहात. म्हणजे काय, ही तुमची एक परीक्षा आहे. पहिल्या सेवेत आपण आलो ना की पहिल्या काही काळात आपल्याला खूप छान अनुभव येतात. आपण महाराजांच्या खूप जवळ जाऊ लागतो आणि एक असं वाटतं की अरे आपल्या आयुष्यात किती चमत्कार घडत आहेत. दुसऱ्या क्षणी, दुसऱ्या टप्प्यावर काय होतं, महाराज परीक्षा घ्यायला सुरुवात करतात की हा आपण आणलेला आहे हाताला धरून, पण हा योग्य आहे का? मग परीक्षा सुरू होते आणि त्याच वेळी आपण काय करतो, दुःख सहन होत नाही. थोडं जरी तिळभर दुःख आलं ना तरी माणसाला ते नको असतं. मग आपण लगेच काढता पाय घेतो, अरे स्वामींची सेवा केली, कुठे काय झालं. पण तुम्ही मागचे काही दिवस आठवायचे की अरे आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं झालं ते स्वामींमुळेच झालं. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी जे संकट भोगलेली आहेत किंवा जे दुःख भोगलेलं आहे, तुमच्यामधील एकासुद्धा भक्ताने असं दुःख भोगलेलं नसेल. मी असं म्हणत नाही की माझंच दुःख मोठं आहे. प्रत्येकाकडे दुःख असतं. खूप लोक दुःखी आहेत, माझ्यापेक्षाही खूप जण दुःखी असतील. पण मी माझा हा काही दुःखद प्रवास नक्की शेअर करणार आहे. पण सध्या तरी नाही भक्त हो. तुमच्या आयुष्यातील दुःख दूर करून सुखाचे दिवस आल्याशिवाय मी माझी दुःख भरी कहाणी नाही सांगणार. तर महाराजांनीच आपल्याला काय दिलेलं आहे आणि पुढे काय देणार आहेत याचा विचार करून सेवेत आलेला आहात. अजिबात घाबरायचं नाही, ठाम राहायचं. जे होईल ते महाराज करून घेतील. चांगलं करतील, वाईट करतील. वाईट झालं आपल्या कर्मामुळे, आपल्या प्रारब्धामुळे किंवा आपल्या नशिबात होतं असं म्हणा. मग बघा तुमचे गुरु तुमच्यासोबत किती चमत्कार करतील. तर चला, आता सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आपल्याला महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं आहे खूप जणांना याची उत्सुकता लागलेली आहे. तर आता तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि एक पिवळं झेंडूचं फूल घ्यायचं आहे. ते महाराजांना आवडतं म्हणून, नसेल तर गुलाबाचं घेतलं तरी चालेल. त्याची काटे काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर खडी साखर घ्यायची आहे. आणि पेढा शक्य असेल तर आवर्जून हे गुरुपद घेताना पेढा घ्या. आता हे सगळं साहित्य घेतलं. तुम्ही गुरुपद घरच्या घरी घेऊ शकता. ज्यांच्या आसपास स्वामींचं केंद्र, मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथेसुद्धा तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता. म्हणजे गुरु दत्त महाराजांना प्रार्थना करायची आणि स्वामी महाराज माझ्या आयुष्यात माझे गुरु असावे असं तुम्हाला बोलायचं आहे. मी पुढे ते सांगते. हे सगळं हातामध्ये घ्यायचं आहे. महाराजांकडे डोळे भरून पाहायचं आहे. मग केंद्रात किंवा घरी तुम्ही समजून घ्यायचं आहे. महाराजांसमोर बसायचं आहे. आधी मुजरा करायचा, मग नारळ, फुलं वगैरे हातात घ्यायचं आहे आणि महाराजांकडे डोळे भरून पाहायचं. महाराजांना डोळ्यात साठवायचं आहे, एक रूप व्हायचं आहे. हे करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. मनामध्ये जे काही आहे दुःख ते गदगदून येईल आणि खरंच ते अश्रू कधी ओघळतील तुम्हाला कळणार
देखील नाही. हे मनापासून करा, अनुभव घ्या आणि मग मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण माझ्यासोबत हा प्रकार गेली 3 वर्ष सतत घडत आहे. म्हणजे काही दुःख नसतं, पण महाराजांकडे एकरूप जेव्हा पाहते तेव्हा एवढं रडायला येतं की नांदून गेल्यावर आपण आईला पाहिल्यानंतर जसं आपल्याला रडायला येतं ना, मला सांगताना सुद्धा अंतःकरण भरून येत आहे. तर खरंच हा प्रकार अनुभवला ना तुम्ही, तर खरंच तुम्ही स्वामींनी तुम्हाला धरलेला आहे आणि स्वामी तुमचं बोट सोडणार नाहीत. तुम्ही समजून जा. दुःख येऊ द्या, त्या दुःखांना सांगा माझे स्वामी खूप मोठे आहेत, तुम्ही खूप छोटे आहात. तर तो नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि एक प्रार्थना करायची आहे. घरी करणार असाल तर मग म्हणायचं आहे, महाराज माझ्या घरीच मी तुमचे आवाहन करत आहे. आणि जर केंद्रात असाल तर काहीच म्हणण्याची गरज नाही आहे. महाराज तुम्ही माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, माता पिता, बंधू, सखा, सोबती तुम्हीच आहात. आजच्या गुरुपौर्णिमेपासून माझ्या म्हातारपणाच्या प्रत्येक येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरुपद स्वीकारावे, मला चांगला मार्ग दाखवावा, माझा योगक्षेम तुमच्याच हाती घ्यावा, माझ्या परिवाराचे कल्याण करा, चांगले आरोग्य द्या. सदैव माझ्याकडून व माझ्या नवऱ्याकडून, मुलांकडून, माझ्या परिवाराकडून तुमची सेवा करून घ्या. हे गुरुवर्य माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सोबत राहा. माझ्या व माझ्या मुलांच्या, पतीच्या कायम तुमचा हात डोक्यावरती असू द्या आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाम माझ्या मुखात असू द्या. कारण भक्त हो ब्रह्मांड नायक स्वामी महाराज करता आणि करविता आहेत. तेच अशक्य ही शक्य करतात. सर्व प्रार्थना झाल्यानंतर नारळ आणि खडीसाखर जे घेतलेलं आहे, गुलाबाचं फूल, ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाधारम्यामहम. आणि हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तिथून तुम्ही तो लिहून घ्या. आधी 1-2 वेळा म्हणा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करताना हा बोलायला अगदी सोपा जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे, आपल्याला द्यायचं नाही आहे. आपण कोण देणार आहे, आपण घेणार आहोत. महाराजांनी आपल्याला भक्त म्हणून स्वीकारलं, हेच खूप झालेलं आहे आपल्यासाठी. आता तुम्हाला गुरुपद तुम्ही घेतलेलं आहे, महाराजांची तुम्हाला इच्छा आहे गुरु करून घेण्याची. काहींच्या मनामध्ये काही संभ्रम असतात आणि काही मला मागे कमेंट्स येत होत्या की ताई आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही महाराजांची सेवा करू शकतो का? तर तुम्हाला एक सांगते, गुरुपौर्णिमेला आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. आणि मांसाहार जर सोडून द्या म्हटलं तर बहुतेक खूप जण सेवाच करणार नाहीत, खूप जण मांसाहार करतात. मी तुम्हाला एकच सांगते, गुरु महाराजांच्या संदेशानुसार तुम्हाला मांसाहार करायचा आहे, तुम्ही करू शकता, बिनधास्त करा. पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा असतात तेव्हा मांसाहार वर्ज्य करा. त्याचबरोबर बुधवारी शक्यतो मांसाहार घरात करणं टाळा आणि गुरुवारी अजिबात मांसाहार घरामध्ये बनवायचा नाही आहे. ज्या माझ्या ताईंची काही कठीण इच्छा असेल, इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही काही सेवा करत असाल तर त्या सेवा करत असताना मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर महाराजांची नित्यसेवा करत असाल तरी मांसाहार करायचा नाही. मग नित्यसेवा सकाळी करून घ्या, मांसाहार संध्याकाळी खाऊ शकता, पण खाऊन तुम्ही सेवा करू नका. म्हणजे हे नियम सगळ्यांना माहीत असतात. मनामध्ये जी भीती आहे ना, मांसाहार करतो मग सेवा करावी का, अजिबात कुठली भीती आणू नका. स्वामींनी सांगितलेलं आहे, तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही करा. मांसाहार करायचा आहे एका विशिष्ट दिवशी करा, त्या दिवशी फक्त आपल्या महाराजांकडे जाऊ नका. महाराजांचे कुठलेच नियम नाही आहेत. दत्त महाराजांना खूप आपल्याला नियम असतात, कडकडीत ते पाळावे लागतात. आणि मी महाराजांची सेवा करते, मी सगळे नियम पाळते. मांसाहार वगैरे माझा पूर्ण वर्ज्य आहे. त्यामुळे म्हणजे दत्त महाराजांचे मला सगळे नियम पाळते, तेव्हापासून अनुभव आलेले आहेत. आता काही ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही गुरुमंत्र देणार का, आम्हाला गुरु दक्षिणा द्यायची आहे आणि आम्हाला गुरु करायचा आहे. तर मी एक सांगू इच्छिते की गुरु कोण करावा,
गुरु एवढा म्हणजे भाग्यवान असावा, तो खूप तत्त्वज्ञानी असावा, गुरुकडे एक शक्ती असावी ज्यामुळे भक्ताचं संकट तो दूर करू शकेल, त्यांना योग्य मार्ग दाखवू शकेल. तर हे बघा, इथे स्वामींच्या आज्ञेवरून मी संदेश शेअर करते, म्हणजेच एक योग्य मार्ग तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. तर जे जे भक्त म्हणजे आपले हे व्हिडिओ पाहून सेवेत आलेले आहेत, ज्यांची खूप मनापासून इच्छा आहे की त्यांना गुरुमंत्र हवा आहे, तर त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 6:30ला आपण आरती घेणार आहोत लाईव्ह. तर त्याला हजर राहा. आरती झाल्यानंतर अशा सगळ्या भक्तांना गुरुमंत्र दिला जाणार आहे. तर तुमचे गुरु हे स्वामीच असणार आहेत, स्वामीच तो सांगणार आहेत. मी मध्ये फक्त एक निमित्त मात्र आहे, त्यामुळे मला असं काही गुरु वगैरे म्हणू नका. तर तसे तर आपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती जो चांगलं देऊन जातो तो गुरुच आहे, मग असं काही नाही. पण मला तरी एक कसं तरी वाटतं, कारण माझे महाराजच माझ्यासाठी गुरु आहेत आणि तुमच्यासाठी सुद्धा आपले महाराजच गुरु आहेत. पण ज्यांना गुरुमंत्र घ्यायचा आहे साक्षात स्वामी देणार आहेत, त्यामुळे नक्की लाईव्हला तुम्ही राहा. आणि गुरुपद कसं घ्यायचं आहे इथे सविस्तर सांगितलेलं आहे. आता घरी तुम्ही नारळ जो देणार आहात, आता प्रश्न येतील ताई त्या नारळाचं काय करायचं, तो त्या दिवशी तसाच ठेवायचा. घरी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी तो नारळ एका पिवळ्या वस्त्रामध्ये पॅक बांधून घ्यायचा आहे आणि तुमच्या छताला जिथे कुठे कडी वगैरे असेल तर तिथे तुम्हाला तो एकदम पॅक असा बांधून टाकायचा आहे. किंवा मग तुमच्या देवघराला ड्रावर वगैरे असेल त्यामध्ये ठेवा, पण शक्यतो छताला बांधला. म्हणजे का बांधायचा, तर हा 3 महिने तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. कारण आपल्या महाराजांचा वरदहस्त आपल्यावरती राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता केंद्रात जे करणार असतील त्यांनी घरी नाही आणायचा, तो केंद्रात म्हणजे महाराजांचा वरदहस्त आहेच. केंद्रात महाराज जागृत असतात घरच्यापेक्षा जास्त प्रमाणात. तर मी तुम्हाला स्वामींच्या संदेशानुसार सगळी योग्य आणि स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. तुमच्या लक्षात आली असेल, काही अडचण असेल कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाकडे हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. आजची सेवा गुरुदत्त महाराजांचरणी आणि श्री सद्गुरू स्वामी माऊलींच्या चरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी समर्थ.